कुडाळ शहर व तालुक्यातील विविध वीज समस्यांबाबत कुडाळमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी एमआयडीसीतील महावितरणाच्या कार्यालयावरती धडक दिली आहे। यावेळेस महावितरणाचे उपकार्यकारी अधिकारी विजय जाधव व सहाय्यक अभियंता प्रकल्प यलगूकर यांच्याशी चर्चा करत वीज समस्यांबाबत त्यांचं लक्ष वेधलंय। तसंच वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यांच्यासह अनेक वीज समस्यांबाबत त्यांना शिवसैनिकांनी जाब विचारलाय। वारंवार लाईट बंद केली जाते, लाईट गेल्यावर अधिकारी फोन उचलत नाही, लोकांना प्रतिसाद देत नाही। तसंच ग्राहकांना विश्वासात न घेता त्रासदायक ठरणारे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर परस्पर बसवले जातात। ही महावितरणाची मनमानी आम्ही खपवून घेणार नाही। तर काही महिन्यांपूर्वीच महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधात महावितरण मोर्चा काढण्यात आला होता। तेव्हा अधीक्षक अभियंता यांनी हे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यास येणार नाही असं लेखी आश्वासन देखील दिलं होतं। मात्र तरी देखील अदानी कंपनीमार्फत हे स्मार्ट प्रीपेड मीटर जबरदस्तीने बसवण्यात आलं आहे। हे मीटर वीज ग्राहकांना त्रासदायक ठरणार आहे। त्यामुळे जेथे जेथे हे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवलं आहे ते त्वरित काढून जुने मीटर बसवावे। 4 दिवसात याबाबत कारवाई झाली पाहिजे, अन्यथा येत्या सोमवारी 26 मे रोजी पुन्हा एकदा महावितरण कार्यालयावरती धडक देऊ असा आक्रमक इशारा शिवसैनिकांनी यावेळेस दिला आहे। तसंच याबाबतचं निवेदन देखील देण्यात आलं आहे। तर दरम्यान महावितरणाची मान्सूनपूर्व कामं चालू असल्याने वीज पुरवठा काही वेळा खंडित केला जातो, परंतु यापुढे तसं होणार नाही असं अधिकाऱ्यांकडून शिष्टमंडळाला आश्वासित केलं गेलं आहे।